हॅलो फ्रेंड्स, पोटावर चरबी साठणे ही मोस्ट कॉमन कंडिशन आहे. आजकाल घराघरामध्ये एकतरी व्यक्तीचं पोट वाढलेलं आपल्याला दिसतं. अगदी लहान मुलं टीनेजपासूनच ही सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे ही मोठी समस्या झाली आहे. तर पोट वाढलेलं दिसायला तर खराब दिसतंच, परंतु त्याचे दुष्परिणाम स्वरूप इतर ऑर्गन्सवर देखील त्याचं प्रेशर येतं आणि वेगवेगळे आजार आपल्याला होऊ शकतात. त्यामुळे ते जास्त धोकादायक आहे. याचं महत्त्व देखील लोकांना पटवू लागलेलं. आज देखील असेच 5 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी एक औषध देखील सांगणार आहे. याची देखील नेहमीच विचारणा होते की वजन कमी करण्यासाठी, चरबी कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक औषध सांगता येईल का? तर तेच मी आजच्या भागामध्ये देखील सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत एक लाईक आणि एक सबस्क्रिप्शन हे आमच्यासाठी खूप मौल्यवान असतं, कारण त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळतात वेगवेगळे विषय तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूयात. आता पोटावर चरबी साठणे. मी जसं सांगितलं की घराघरांमध्ये आज हे आढळतं. तर त्याचे कारण काय आहेत ते आधी जाणून घेऊयात, कारण कारणांमध्ये त्याचे उपाय दडलेले आहेत. डेनिसली मी ते देखील सांगणार आहे. आता पोटावर चरबी साठणे, आता सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे दुर्लक्ष. येस, कारण चरबी एका दिवशी तर साठत नाही. रात्री काल नव्हतं, सपाट होतं पोट आणि सकाळी उठल्यानंतर एकदम वाढले असं तर होत नाही. ती हळूहळू ॲक्युमुलेट होत असते आणि त्या व्यक्तीच्या ते लक्षात येत असतं. पोटाला जर 2 हातांमध्ये 2 बोटांमध्ये चिमटीमध्ये पकडलं तर पोट सहज तर आपल्या हातात येतं. ती चरबी असते, परंतु आपण वेगवेगळी कारणं देतो किंवा आता अजून एवढं काही वाढलेलं नाही असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो आणि हेच जास्त घातक ठरतं. आणि ज्यावेळेस खूप जास्त वाढतं त्या खूप जास्त घाई करतो की नाही आता माझं एवढ्या दिवसात कमी झालं पाहिजे, तेवढ्या दिवसात करतं. तसं होणार नाही, कारण ते एका दिवसात वाढलेलं नाही, तसं एका दिवसात कमी देखील होणार नाहीये. ते कुठलेही शॉर्टकट्स वापरायला गेला तर त्याचा दुष्परिणाम देखील तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळं स्लो बट स्टडी ऑलवेज विन्स द रेस, हे नेहमी लक्षात ठेवायचं. वेळ लागला तरी चालेल, पण सातत्याने आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपली चरबी कमी होईल आणि पुन्हा साठणार देखील नाही. महत्त्वाचं म्हणजे बैठी जीवनशैली. स्क्रीन टाईम वाढलेला आहे. आपलं काम सगळं लॅपटॉप आणि सगळं ऑनलाईन असल्यामुळे बऱ्याच जणांचं बसून काम आहे. आपल्याला शॉपिंग करायची असेल, पूर्वी वाण्याच्या दुकानात किंवा कुठल्या मॉलमध्ये जाऊन सामान घ्यायची पद्धत होती. आजकाल घरी बसल्या ऑर्डर देऊन सगळं आपल्या घरी येते, त्यामुळे काही शरीराची हालचाल होत नाही आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण हेच करत आहेत. पूर्वीच्या काळी भारतामध्ये आजही खेड्यापाड्यांमध्ये जास्त पोट वाढलेले लोक दिसत नाहीत. पोटावर चरबी त्यांच्या जास्त नसते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते जास्तीत जास्त पुढं वाकून काम करत असतात. शेतामध्ये म्हणा किंवा घरी बायका देखील किंवा पोटावर ताण आणणारे काम करत होत्या. आत्ता ते करणं शक्य नाही आहे. मशीन किंवा यंत्रयुग आहे आणि आपण त्याचा फॅसिलिटीचा नक्कीच वापर केला पाहिजे. तुम्ही 10 ते 12 तास ऑफिसमध्ये एका जागेवर बसून काम करणार आहे, त्यानंतर 1 मिनिटाचाच फक्त ब्रेक घ्यायचा. ऑफिसमधून एक फेरफटका मारायचा किंवा थोडं काही 100-200 पावलं चालायचे. सूर्यनमस्कार 1 मिनिटात होतात. जिने चढ उतार करायचे असतील एकच मजला, ते देखील 1 मिनिटात आपलं 3 ते 4 वेळा होऊन जातं. तर एवढं सोपं आहे. फक्त आपल्याला आपलं काय सवय फोन हातात घेतो आणि आपला स्क्रीन टाईम वाढत राहतो, स्क्रोलिंग करत राहतो. अरे आता गेला, आता पुढच्या 1 तासांनी बघू असं म्हणून वेळ हातातून निसटत जाते. पोटावर चरबी साठतच राहते. तिसरं महत्त्वाचं म्हणजे पोट साफ न होणं. आता हे देखील तितकंच महत्त्वाचं कारण आहे. त्याचा उपाय देखील मी सांगते. आता मेटाबॉलिझम आपलं स्लो असेल तर पोटावर चरबी देखील अगेन आपली बैठी जीवनशैली आहे. फास्ट फूड खाण्यात येतं, बाहेरचं खाणं येतं, लेट नाईट डिनर असतं किंवा रात्रीचं जागरण असतं. या सगळ्या गोष्टींमुळे आपलं मेटाबॉलिझम स्लो होतं. मेटाबॉलिझम म्हणजे फक्त पोट साफ होणंच नाही, तर आपले निर्णय अवयव जे आहेत, लिव्हर आहे, किडनी आहे, यांचं प्रॉपर फंक्शनिंग हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही जेवणाच्या वेळा पाळाल, घरगुती जेवण कराल. त्यांना TV बघणे, मोबाईल बघणे, लॅपटॉप बघणे हे सगळं चालू असतं. त्यामुळे जेवणाकडे बिलकुल लक्ष नसतं. तर ते माइंडफुल ईटिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा आपण पूर्ण लक्ष देऊन जेवतो, ती चर्वण क्रिया आहे. 1 घास 32 वेळा चावा असं सांगितलं जायचं. तर ते याच कारणासाठी होतं की त्यामुळे पचनक्रिया खूप चांगली. आयुर्वेदिक औषधं देखील आहे, जसं की त्रिफळा चूर्ण आहे, ज्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते. तर त्याचा देखील तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने वापर करू शकता. एरंड तेलाविषयी देखील मी नेहमी सांगत असते. एरंड तेल महिन्यातून एकदा जर 20 ते 25 ml घेतलं तर तुमचं लघुविरेचन घरच्या घरी होतं आणि त्यामुळे देखील वेट लॉस व्हायला मदत होते. तर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की चॅनलला भेट देऊन तुम्ही चेक करू शकता. महत्त्वाचं आहे ते म्हणजे योग्य आहार. डाएट हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो जेव्हा तुम्ही वजन कमी करणार असाल किंवा पोटावरची चरबी कमी करणार असाल, कारण तिथे कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये 7 धातू आहेत: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. तर त्यातला 4थ्या नंबरचा धातू म्हणजे मेद, याचाच अर्थ चरबी.
तर ह्या धातूचा असा गुण आहे की तो वाढायला लागल्यानंतर तो अजून मेद धातू आकर्षित करतो, अजून मागतो, अजून वाढते आणि आपण अजून खातो. तर ही सायकल आपल्या मागे सुरू होते आणि ती ब्रेक करणं जास्त गरजेचं असतं. डिटॉक्स ड्रिंक त्याला नक्की मदत करतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं डिटॉक्स ड्रिंक घेणं गरजेचं आहे. अनेक आपल्या चॅनलवर आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं प्रमाण. तर पाणी देखील शरीराला सहजतेने पचवलं जात नाही आणि त्यामुळे देखील चरबी पाणी पिणे आणि योग्य आहार घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आता आहारात जेव्हा तुम्हाला अशी मधल्या वेळेत भूक लागते किंवा क्रेविंग्स होतात त्यावेळेला काय खायचं, तर मधल्या वेळेत तुम्ही मुरमुरे खाऊ शकता, लाह्या खाऊ शकता, ज्यामुळे तुमचं पोट भरेल, क्रेविंग्स थांबतील आणि वजन वाढणार नाही. त्याचबरोबर प्रोटीन्स आहेत, म्हणजे मखाने घेऊ शकता, फुटाणे खाऊ शकता. तर अशा अनेक ऑप्शन मधल्या वेळेस ती सायकल ब्रेक झाली की तुम्हाला बाहेरचं खायचं क्रेविंग्स होणार नाहीत. कार्ब्स कमी करा, म्हणजे पोळी, भाकरी, भात हे कमी करा आणि त्याऐवजी प्रोटीन्स आणि फायबर जास्त घ्या. डाळी, कडधान्य, पालेभाज्या, सलाड हे सगळं घेतलं की फायबरयुक्त पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे पोट भरल्याचं फिलिंग येतं. व्यतिरिक्त तरी पण भूक लागली तर तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता. नक्कीच तुमचं जे भुकेचं सेन्सेशन आहे, क्रेविंग्स आहेत, ते कमी होतात आणि लिंबामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे वेट लॉस करण्यासाठी देखील खूप मदत करतात. खूपच जर गोड खाण्याचे क्रेविंग झाले तर तुम्ही जे नॅचरल स्वीटनर आहेत, म्हणजे नॅचरल फ्रूट आहेत, पपाया हे बेस्ट आहे. मध्ये तुम्ही खारीक, अंजीर हे देखील निश्चितच खाऊ शकता. कारण इनिशियली आपल्याला हे सगळं कंट्रोल करणं, एकदम सगळ्याचा त्याग करणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. चहा कॉफीचं देखील तेच आहे. एकदम बंद करायला आपल्याला त्रास होतो. त्यामुळे साखर कमी करा, नंतर बिना साखरेचं घ्या, नंतर ग्रीन टीवर या. घाई करायची नाही. प्रॉपर प्लॅनिंग करून एक एक आठवड्याने तुम्ही काही गोष्टी कमी करा, काही गोष्टी ॲड करा. निश्चितच तुमचं वजन 3 ते 6 महिन्यात कमी होईल आणि हे कमी झालेलं वजन परत वाढणार नाही. आणि 5वा सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अपुरी झोप. आता पुरेशी झोप न मिळणं हे खूप जास्त कॉमन झालेलं आहे. वाढता स्क्रीन टाईम, स्ट्रेस, घरी उशिरा येणे, उशिरा जेवणे, या सगळ्यामुळे झोपायला उशीर होतो. लॉजिकल क्लॉक आहे आपलं, ते फॉलो होत नाही. इथे सायकल सगळी डिस्टर्ब होते आणि हार्मोन्सवर त्याचा खूप जास्त दुष्परिणाम होतो आणि त्यामुळे वजन वाढ. लवकर झोपा. झोपण्यामध्ये आणि जेवणामध्ये किमान 2 तासाचं अंतर पाहिजे, तरच तुम्हाला फायदा होईल. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे व्यायाम. अर्थात व्यायामाला कुठलाच शॉर्टकट नाही, कुठलाच दुसरा ऑप्शनच नाही आहे. त्यामुळे तुम्ही जिम, योगा, काहीही ॲक्टिव्हिटी करत असाल, चालणं, खरं तर फक्त चालण्याने पोटावरची चरबी कमी होत नाही, परंतु काही न करण्यापेक्षा काहीतरी करणं महत्त्वाचं, म्हणून चालण्याचा व्यायाम तुम्ही करा. पण पोटावर ताण येणारी जी आसनं आहेत, भुजंगासन आहे, धनुरासन आहे, नौकासन आहे, हे जास्त महत्त्वाचं. त्याचबरोबर सूर्यनमस्कार आजकाल सगळ्यांनाच येतात. तर सूर्यनमस्कार हा सगळ्यात इफेक्टिव्ह व्यायाम आहे पोटावरची चरबी आणि वजन कमी होण्यासाठी, आणि खूप कमी वेळात होतात. म्हणजे दुसरे कुठलेही व्यायाम तुम्ही करत असाल तरी सूर्यनमस्कार जर कमीत कमी 12-14 जरी तुम्ही घातले, हार्डली त्याला 5 मिनिटच लागतात. 5 मिनिटामध्ये तुमचे 12-13 सूर्यनमस्कार घालून होतात. काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुमची पोटावरची चरबी कमी होईल आणि वजन देखील कमी होईल. आयुर्वेदामध्ये एक औषधी सांगितलेले आहेत वृक्षामल. त्यात HCA नावाचं कंपाऊंड असतं, जे की तुमचं फॅट म्हणजे अतिरिक्त चरबी आहे त्याचं एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर मेटाबॉलिझम त्यामुळे इम्प्रूव्ह होतं. एक्साचं खाल्लं जात नाही, कारण क्रेविंग्स देखील रिड्यूस करण्यासाठी ती मदत करते. स्ट्रेस त्यामुळे कमी होतो. त्याचबरोबर बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी इतर देखील अनेक त्याचे फायदे करण्यासाठी कसं घ्यायचं, तर वृक्षामल आणि गुगुळ, शुद्ध गुगुळ याचे टॅबलेट बाजारात मिळतात. या दोन्ही टॅबलेट जर तुम्ही जेवणापूर्वी अर्धा तास 1 तास घेतले आणि त्यानंतर जेवण केलं, सकाळी 1 गोळी आणि रात्री 1 गोळी, असं महिनाभर सलग घ्या. जर कुठल्याही गोळीची तुम्हाला त्रास असेल, ॲलर्जी असेल, सूट होत नसेल, तर पहिल्या तुमच्या डॉक्टरांना विचारा. जनरल जे सगळ्यांना सूट होईल, ज्यापासून काही त्रास होणार नाही, अशाच गोष्टी मी सांगत असते. तर वृक्षामल आणि शुद्ध गुगुळ हे जेवणापूर्वी 1-1 गोळी अर्धा तास कमी होईल आणि एनर्जी लेवल देखील वाढेल. 3 महिने तुम्ही या गोळ्या सलग कंटिन्यू करू शकता. पॉझिटिव्हली फॉलो करा, सिन्सिअरली करा आणि नक्कीच तुमची चरबी कमी होईल, वजन कमी होईल. हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.